नमस्कार, माझं नाव क्रिएटेक्स आणि मी ही ट्युटोरियल बनवली आहे एम हाऊस म्युझिक कसं बनवावं याबद्दल. हॅलो. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण बेस बनवला, आपण ड्रम्स बनवले आणि आपण किक ॲड केली. आता आपण मेलोडीज ॲड करणार आहोत, साऊंड्स ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा मराठी एलिमेंट ॲड करणार आहोत. तर तो कसा ॲड करायचा मी तुम्हाला दाखवतो. आता इथे मिडी जे आपण क्रिएट करून ठेवलेली, इकडे आपण जाऊ शकतो इन्स्ट्रुमेंट्समध्ये. तुम्हाला बरेच इन्स्ट्रुमेंट्स भेटतील जे ऑलरेडी एबलटनमध्ये असतात. तर त्यातला माझा सगळ्यात फेवरेट आहे वेव्ह टेबल. वेव्ह टेबलमध्ये तुम्हाला बरेच साऊंड्स भेटतील. कुठलाही साऊंड मला हा आवडला तर मी आता हा घेतो साऊंड. ॲज आय सेड, मिडी नोट बनवायची, कमांड शिफ्ट एम. त्याच स्केलवर बनवायचं जे ते आपली सेट आहे ए मायनर, पण तरी ऑलवेज चेक युअर स्केल. आणि त्यानंतर मी कुठेतरी नोट एक प्ले करेन आणि याची व्हॉल्यूम आधी तर कमी करेन. ठीक आहे, जस्ट टेस्ट करण्यासाठी आपण याची मेलोडी चेंज करणार आहोत. जस्ट वेट फॉर सम टाइम. आता आपण सेम मिडी नोटवर दुसरा कुठला इन्स्ट्रुमेंट प्ले केला तर तो आपण टेस्टिंग करू शकतो की नाही, मला हा इन्स्ट्रुमेंट नाही पाहिजे, आता मी दुसरा वापरेन. कुठलाही वापरू शकतो. हा वापरतो. ह्यात आपण EQ लावूया. मला असं वाटतं याच्यात बेस खूप आहेत, आपल्याला बेस कट करावं लागेल. बेस कट करावं लागेल. आता आपण लॉंग इन्स्ट्रुमेंट यूज करूया. कुठलाही लॉंग इन्स्ट्रुमेंट जो जास्त ज्याची साऊंड लांबपर्यंत जाते, अशी हे वापरूया. आणि लॉंग नोट्स वापरूया इकडे. त्याला आपण व्हॉल्यूम कमी. ह्याच्यात पण मी थोडे थोडे नोट्स इकडे तिकडे वापरेन. नको. आता आपण साऊंड यूज करूया. आता साऊंड यूज करायला आपण मिडी नको. आपण ह्याच्यात एक कमांड, जर मी इकडे राईट क्लिक केलं, जर मी ते राईट क्लिक केलं आणि इकडे इन्सर्ट ऑडिओ ट्रॅक टाकला तर आता हा बनेल ऑडिओ ट्रॅक. इथे कुठला इन्स्ट्रुमेंट ॲड करायची गरज नसते. इकडे आपण कुठलाही ऑडिओ ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. तर हे मी डिलीट मारेन. जसं हा माझा प्रोजेक्ट आहे तर ते बाय डिफॉल्ट सेट होतं, पण तुम्हाला हे एम्प्टी दिसेल. तुम्हाला जर साऊंड्स पाहिजे असतील तर तुम्ही जाऊ शकता सॅम्पल्समध्ये. या सॅम्पल्समध्ये तुम्हाला बरेच 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 साऊंड्स भेटतील. बट हे जे सॅम्पल्स मी वापरतो हे माझे सॅम्पल्स आहेत. त्यासाठी तुम्हाला वेगळे सॅम्पल्स जर शोधायचे असेल तर तुम्ही सॅम्पल पॅक डाउनलोड करू शकता. बट बेस्ट वे, आता मी काही सॅम्पल्स यातून ब्राउज करीन. जर मला यातून काही भेटलं तर मी ते यूज करीन. आता मला हा मला आवडलेला आहे तर मी ह्याला ड्रॅग अँड ड्रॉप करेन. बट ह्याच्यात या सॅम्पलमध्ये आपण डायरेक्ट आपण ह्याला नाही वापरू शकत कारण की हा आहे 140 BPM. बट आयडियली एबलटन त्याला स्वतःहून प्रोजेक्टच्या BPM सिंक करून टाकतं. बट तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्याला मी सोलो करतो. तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो काय. तर तुम्ही क्लिक करू शकता. स्पेक्ट्रम करून एक प्लगइन आहे, तुम्ही सर्च करायला लागेल तुम्हाला स्पेक्ट्रम. तो ह्याच्यावर ॲड करा. आणि ह्याला जर ओपन केला तर इकडे तुम्हाला दिसेल हा A शार्पवर आहे. A शार्प, A शार्प, A शार्प.
इकडे असेल ए शार्प वर आहे ते सगळं. तर आपल्याला तर ए मायनरमध्ये बनवायचं आहे. तर ए शार्प एक नोट पुढे जातं. तर सगळ्यात आधी मला एक नोट मागे आणावं लागेल ए शार्पसाठी. आता हे प्रॉपर मेलेडीमध्ये जाईल. व्हॉल्यूम कमी. पण आपल्याला ॲज इट इज नाही वापरायचं. तर मी यातला कुठला तरी पार्ट लूप करेन. आम्ही कुठे ठेवू शकतो आणि याला मी जरा छोटा बनवेन, अजून हाफ करेन, सॉरी 2x करेन. आणि बाकीचा पार्ट डिलीट मारीन आणि ह्याला क्लिक करून कमांड जे करेन. त्याच्याने काय होईल, हा अख्खा जो मी ऑडिओ इफेक्ट केलेला हा परत एक ऑडिओ रेंडर करून त्या जागी जाईल. आता मला हे सगळं नाही वापरायचं. तुम्ही कुठे कुठे ह्या गोष्टीला डिलीट मारेन. जसं मला फक्त हा भाग नाही पाहिजे, हा भाग नाही पाहिजे. सिलेक्ट करून कमांड एक्स किंवा कंट्रोल एक्स. हा पार्ट पण नाही पाहिजे. स्टार्टिंगचा नको. एवढंच पाहिजे मला. आणि ह्याला रिपीट करेन इकडे. आणि परत ह्याला सिलेक्ट करून कमांड जे करेन त्याने परत एक ऑडिओ फाईल बनवून ह्याला मी लूप करीन आणि आता वापरेन. राईट मध्ये पॅन. अजून एक पद्धत आहे. तुम्ही एक नवीन पद्धतीने साऊंड ॲड करू शकता. यू कॅन सर्च फॉर परकशन PERC आणि इन्स्ट्रुमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला बरेच परकशन्स भेटतील. नाही तर त्यासाठी तुम्हाला ऑडिओ आय थिंक त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. तर अजून एक वे आहे की तुम्ही अजून साऊंड ॲड करू शकता बाय द वे ऑफ परकशन्स, की तुम्ही ड्रम्सलाच तुमचं म्युझिक बनवू शकता. तर मी इथे मिडी चॅनल आहे. या मिडी चॅनलमध्ये एक परकशन्स टाकेन. कुठलाही मी PERC सर्च केलं आणि आलं तर इकडे एक लूप बनवीन आणि ह्या इन्स्ट्रुमेंटला, ह्या ड्रमला मी एक इन्स्ट्रुमेंट बनवून टाकेन. खूप हे असं परम्युटेशन कॉम्बिनेशन करावं लागतं तेव्हा जाऊन एक मेलेडी बनते. हॅलो, सॉरी मध्ये इंटरप्ट केल्याबद्दल. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर माझी क्रिटेक्स मेंबरशिप करून एक मेंबरशिप आहे ज्याच्यात असे बरेच सारे व्हिडिओज, माझे लाईव्ह स्ट्रीमचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. माझे सगळेच व्हिडिओज फ्री नसणार आहेत. हे जे व्हिडिओज असणार आहेत जे मी फक्त माझ्या मेंबर्सला देतो ते त्या मेंबरशिपमधून तुम्हाला भेटतील. तुम्ही युट्यूबवर या मेंबरशिपला सबस्क्राईब करू शकता 59 रुपीज पर मंथला. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकमध्ये जावा, मेंबरशिप सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यात बोनस म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटतात. जसे माझ्या मर्चवर डिस्काउंट कुपन्स भेटतात. तुम्हाला माझे जे सॉंग्स आहेत ते एक्सक्लुझिव्ह डाउनलोड्स ते तुम्हालाच भेटतील जे फक्त मेंबरसाठी असतात. सो येस, थँक्स फॉर वॉचिंग. कंटिन्यू द व्हिडिओ. पण हे बघा अजून पण ड्रम सारखं वाटतं. तर ह्याच्यात तुम्ही असे इफेक्ट्स टाकू शकता. रिवर्ब,
मे बी टिले किंवा अशा काहीतरी गोष्टी ज्याच्याने ह्याला आता एक साऊंडचं रूप भेटेल. तर आता सध्या मी इको करून एक इफेक्ट आहे तुम्ही टाकतो. तुम्ही जर ऑडिओ इफेक्ट्समध्ये जाल इको, तुम्हाला बरेच सारे इकोचे वेगळे प्रीसेट्स भेटतील. तर मी आता कसला तरी एक रॅन्डम टाकतो याच्यावर. आता मी मला ह्याला ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मला हे मीडी असं ठेवायचं नाही. मी मला राईट क्लिक करीन आणि फ्रीज अँड पॅटर्न ट्रॅक करीन. ह्याच्याने काय होईल, हे जर जे पण मीडी नोट प्ले होतो तर आता हे ऑडिओमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आता मी याला प्ले करेन. परत ह्याच्यात इफेक्ट टाकेन. रिवर्ब, हायब्रिड रिवर्ब मी खूप यूज करतो. आणि इकडे जाऊन मी जास्त तर हॉल्सवाला जो सेक्शन आहे तो जास्त एक्सप्लोअर करतो. आणि ड्रायवेट परत प्ले करायचं. आणि याचा ओव्हरऑल मी जर मला पिचेस चेंज करायचा असेल ना, आता जो खूप हाय पिच आहे, तर मी इकडे जाईन आणि पहिलं तर बीट्सपासून याला कॉम्प्लेक्सवर स्विच करीन आणि पिचला शिफ्ट डाऊन करेल, तर ते ऑटोमॅटिकली -12 होऊन जाईल. आणि आता ह्याला थोडंसं मी मराठीनेस ॲड करेन. आता मराठीनेस ॲड करण्यासाठी तुम्हाला द ओनली वेज तुम्ही ह्याच्यात काहीतरी मराठी सॅम्पल्स वापरू शकता किंवा मराठी वोकल्स वापरू शकता. बट बिकॉज हे हाऊस म्युझिक आहे तर तुम्ही त्याला ओव्हर पॉवर नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल जर मी याला ढोल ताशा वगैरे काय टाकलं तर ते आय नो लोकांना आवडेल, बट ते हाऊस म्युझिक नसणार. मग ते काहीतरी भलतंच बनून जाईल. तर तुम्हाला ते खूप केअरफुल राहावं लागेल जेव्हा तुम्ही मराठी इन्स्ट्रुमेंट्स यूज करता. तर माझं तरी सगळ्यात फेवरेट आहे तबला किंवा ढोलकी. तर मी ढोलकी सर्च करेन. माझ्याकडे सॅम्पल्स आहेत, तुम्हाला कुठूनही ऑनलाईन भेटू शकतात. तर प्लीज तिथून सर्च करून तुम्ही यूज करा. फ्लूट यूज करेन. किंवा बुलबुल. असं असं कुठलाही साऊंड ज्याने मराठीनेस येतो आहे त्याच्यात, तुम्हाला हे खूप लक्षात ठेवावं लागेल. कोळीचे सॅम्पल्स आहेत माझ्याकडे, कोळी गीतांचे, सो आय कॅन यूज. बट अगेन ॲज अ सेट हे ढोल आहेत, तर ढोल मेसअप करू शकता तुमच्या अख्या गाण्याबरोबर. तर तुम्हाला खूप विचार करून ते वापरायला लागेल. हे चांगलं वाटतंय मला. आता मी काय करेन, हे बिकॉज हे ड्रम आहे बट आपल्याला ॲज अ साऊंड यूज करायचं, तर सगळ्यात आधी मी याला एक न्यू ऑडिओ ट्रॅक यूज करेन इथे. आणि न्यू ऑडिओ ट्रॅकमध्ये इथे हे मॅच करणार नाही जर आपण. रिझन बिंग, 2 रिझन आहेत तुम्हाला. हे मी आधी डिलीट मारतो. तुम्हाला असं दिसेल. त्यानंतर तुम्ही EQ टाकू शकता. आता तुम्ही जे फ्रिक्वेन्सी बघताय ते इकडे आहे खूप, आणि इकडे आपले ऑलरेडी ड्रम्स आहेत. पण आपल्याला आता कुठली फ्रिक्वेन्सी खाली पडते तिथे त्याला भरावं लागेल. सगळ्यात आधी तुम्ही मास्टरमध्ये एक EQ टाका, राईट. आणि त्या EQ टाकल्यानंतर मास्टरला चेक करा, या इन्स्ट्रुमेंटला बंद करून, की कुठे जागा कमी पडते. ही जागा कमी पडते. किंवा EQ पेक्षा ना तुम्ही ह्याच्यात स्पेक्ट्रम टाकू शकता. स्पेक्ट्रम पण खूप युजफुल आहे. कारण की स्पेक्ट्रम फ्रीज होऊन जातं. ही जागा आपल्याकडे खूप आहे. आता ही जागा तुम्हाला लेफ्टला इकडे नोटेशन दिसेल किंवा वॉट एव्हर व्हेरिएबल्स काहीतरी दिसतील की 200 हर्ट्स टू 1K हर्ट्स आपल्याला जरा जागा खालती भेटते. तर आपण काय करूया, ह्या ढोलकीला सगळ्यात आधी तर तिकडे ॲडजस्ट करूया. 200 हर्ट्स ते 1000 हर्ट्स. आपल्याला एवढ्याच भागात काम करायचं आहे. आता हे जे पार्ट्स आहेत ढोलकीचे त्याला आधी अलाइन करावं लागेल, कारण की हे ऑफ की आहेत, ऑफ मीटर आहेत. तर वॉप करून, वॉपचं इथे बटन दाबून ह्याला कमांड कंट्रोल A नंतर कंट्रोल U
ह्याच्याने त्याला ग्रीडवर येईल. तसं मला प्ले तरी पण नाही, प्रॉब्लेम झालाच. तर त्याला तुम्हाला आता मॅन्युअली करावं लागेल. त्याला मी स्ट्रेच करीन कमांड शिफ्टने, नुसतं शिफ्टने. हर एक ट्रान्झिएंट जो असतो, हा ट्रान्झिएंट तिथे कट मारावा लागेल. तरी पण बघा त्याचा साऊंड आहे ना तो एकदम खराब येणार. तर रिझन बिंग कारण की त्याची ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी इकडे आहेच नाही, त्याची ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी वर आहे. तर आपल्याला त्याला ना पिचअप करावं लागेल थोडंसं. किंवा आपण दुसरा लूपच घेऊ शकतो. याचं नाव काय होतं, बहारी. हा घेऊ शकतो. तर आता आपल्या इथे ॲडजस्टमेंट्स करावं लागतील. परत कमांड ए, कमांड यू. खराब साऊंड करत असेल पण आपण त्याचं अजून चांगलं बनवूया. आय गेस इथपर्यंत आपल्याला लूप भेटलेला आहे. ह्याला बाहेर टाकूया, हे कट करूया आणि एवढा पार्ट घेऊया कारण की हा मला असं वाटतं प्रॉपर आलेला आहे. ह्याला लूप करूया. अजून एक खूप कूल सेटिंग आहे जी ह्याला इन्स्टंटली चांगलं बनवून टाकेल. ते कॉम्प्लेक्समध्ये जाऊन बीट्स क्लिक करून वन डायरेक्शन म्हणजे लेफ्ट टू राईट आणि त्यानंतर आता थोडंसं आलेलं आहे. परत ह्याला आपल्याला अलाइन करावं लागेल. आणि पिच थोडी वर करावी लागेल. तर आपल्याला थोडा इन्स्ट्रुमेंट सारखा फील द्यावा. तर त्यासाठी मी ह्याला डिले टाकेन ॲज सेट की मी काय पण कुठलेही बघतो एक इको व्हॅली, आय डोंट नो, मला माहिती पण हा इफेक्ट कसा साऊंड करणार. सो आय जस्ट ॲड इट अँड सी की काय होतंय. नाही हे खूप डिले जातोय. आपण 5 टेक्स काहीतरी बघूया. काय नाव आहे त्या प्रिसेटची. ग्लिच डिले, डिले काहीतरी कुठला तरी ड्रम ओव्हरपॉवर करताय आणि आय थिंक सो दॅट इज ड्रम नंबर 1. जर आपण साऊंड्सला सगळ्यात एक ग्रुप देऊया, राईट, आणि त्याच्यात आधी एक EQ टाकूया आणि आपण लो फ्रिक्वेन्सीज कापून टाकूया त्यातल्या. मराठीनेच आलेला आहे. जो फास्ट ड्रम्स आहेत त्याचा प्रॉब्लेम आहे. तर आपण फास्ट ड्रम डिलीटच मारून टाकूया.
हे प्रोडक्शनमध्ये खूप होतं. असं जरूर नाही की तुम्ही जे आधी बनवून ठेवलं आहे ते गाण्यामध्ये ठेवलंच पाहिजे. कधी कधी असं असू शकतं की नवीन इन्स्ट्रुमेंट आल्याने आधीची गोष्ट डिलीट मारायला लागत असेल, तर ते सुद्धा करावं लागतं. जसं इथे मला असं वाटतंय जी हॅट आहे ती खूप लांब होते, तर आपण त्या हॅटमध्ये जाऊन त्याला अजून छोटं करूया. साउंड ऑफ करून बघूया. येस, हा जो साऊंड आहे हा खूप इंटरफेअर करतो, त्याला खूप व्हॉल्यूम कमी करून टाकतो एकतर बॅकग्राऊंड मध्ये. ओके, ड्रममध्ये मला असं वाटतं ही जी ओपन हॅट आहे ती मला खास नाही वाटत आहे, तर मी दुसरी हॅट वापरतो. 909 फ्री सॅम्पल्स असतात, तुम्हाला कुठेही भेटतील. इकडे डिलीट मारून टाकूया. आता मी ह्याचा अजून एक कॉपी बनवीन, पण सेकंड कॉपीला ना अजून हाय पिच करेन. आणि ह्याला इक्यू जरा दे. आणि इकडे आपल्याला साईड चेन करावं लागेल, जसं आपण बेसमध्ये केलेलं. तर आपण ह्या कंप्रेसरला, साईड चेन कंप्रेसरला इथून कॉपी करून इथे अप्लाय करू. ऑटोमॅटिक झाली साईड चेन, परत सेटिंग करायची गरजच नाही. हे जरा जास्त साऊंड करतंय, तर इथे आपण ह्याचं ड्रायवेट कमी करूया जास्त, कारण की पूर्ण करून बघूया. जास्त, खूप जास्त होत आहे. मे बी आपण याला 3 वर ठेवलं तर. आता मला असं ऐकायला येतं की खूप बिझी ट्रॅक साऊंड करतोय, तर मी ड्रम्स ऑफ करून बघतो. ड्रमचा व्हॉल्यूम कमी करू.
ह्याच्यात असं ऐकायला येतं की खूप सारे डिस्टर्बिंग फ्रिक्वेन्सीज आहेत. तर मी सगळ्यात आधी ह्याला फ्रीज अँड फ्लॅटन करून टाकेन. ह्याच्याने काय होतं, सगळे इफेक्ट्स जातात आणि जो फायनल इफेक्टने ऑडिओ होता तो इथे प्रिंट होऊन जातो. आता इकडे मी परत अप्लाय करेन बीट्स ट्रान्झिएंट सिंगल डिरेक्शन आणि ह्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज करेन. इथे कंप्रेसर ॲड करायला लागेल कारण की खूप स्लो आणि हाय नोट्स खूप फ्रिक्वेन्सीज खूप आहेत. सॉफ्ट कंप्रेशन. आणि ह्याला परत नॉर्मलवर आणूया, बघू काय कसं साऊंड करतं. खूप ऑफ साऊंड करते, पण प्रॉब्लेम आहे याचं, खूप ऑफ साऊंड करते. अजून मराठी सॅम्पल्स बघूया याच्यात काय करू शकतो आपण. साऊंडवाले बघूया यावेळेस. यावेळेस आपण ड्रमचे नको बघूया. ओके, दिस इज नाईस. आता इकडे येऊन ह्या साऊंडला करूया. ओके, ओ नाईस. असं करता येईल. मिसिंग पीस इन द पझल. तर जेव्हा पण असं काहीतरी येतं आणि जेव्हा ते पझलला मॅच होऊन जातं तेव्हा तुम्हाला समजतं की बाबा हां, आत्ता जे करायचं होतं ते झालं. तर आता हा जो मिसिंग पीस आहे यासाठी आपण जागा बनवूया. ते आपण इकडे डिलीट मारून टाकूया जिथे त्याच्या साऊंडला काही क्लॅशेस होत आहेत. ते दोनदा करूया. ठाणा नाना ठाणा नाना असं करूया. ह्याच्या पुढे काय होतं. ह्याची की पण चेक करूया. असं नाही आलं पाहिजे की रॉंग आहे. स्पेक्ट्रम सी एफ आणि आय थिंक सो सी आहे. आपल्याला सी पासून याला मूव्ह करायला लागेल. हायेस्ट की याची सी आहे. सो जर याला सी पासून मूव्ह करायचं असेल तर जसं तुम्हाला नोटेशन्स बघावं लागतील म्युझिक थेअरी की सी सी शार्प डी डी. पण जर आपण मागे गेलो तर तिथे असतो बी ए शार्प आणि ए, म्हणजे बी ए शार्प ए. तर 3 सेमिटोन्स मागे झालं, 1 2 3 असं. तर ह्याला मी कॉपी पेस्ट करेन. आता इन की तर येस, तर आपण सक्सेसफुली गाण्यामध्ये ड्रम्स, बेस, मेलेडीज टाकलेले आहेत जे खूप चांगले साऊंड करतात. प्लस आपण त्यात एक मराठी फ्लेवरसुद्धा ॲड केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थोडेसे यात वोकल्स ट्राय करायला बघूया जे मी स्वतः गाईन आणि यात ॲड करायला बघेल. कारण आपण ओरिजिनल ट्रॅक बनवतो, आपण रिमिक्स नाही बनवत आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.